सत्य असेल तेच दिसेल. सोलापूर महानगरपालिकेच्या सत्ता कारणात भाजपचं वर्चस्व कायम राहिले असून महापौरपदी पक्षाचे नगरसेवक विनायक कोंड्याल तर उपमहापौरपदी ज्ञानेश्वरी देवकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. शिवसेनेच्या उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध पार पडली. महापौर आणि उपमहापौर निवडीची प्रक्रिया महापालिकेच्या सभागृहात पार पडली. या निवडणुकीसाठी अप्पर जिल्हाधिकारी निराळी हे पीठासीन अधिकारी होते. त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कार्यवाही पूर्ण करत दोन्ही उमेदवारांची बिनविरोध निवड अधिकृतपणे जाहीर केली आहे. निवड जाहीर होताच सभागृहात भाजपच्या नगरसेवकांनी आनंद व्यक्त केला. शहर मध्य मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे यांनी महापालिकेत येऊन नूतन महापौर विनायक कोंड्याल आणि उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांचा सत्कार केला. तसेच पालकमंत्री गोरे यांनीही महापालिका सभागृहात उपस्थित राहून नव्या पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं. नवनिर्वाचित महापौर कोंड्याल यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचं सांगितलंय. पाणी पुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य सुविधा व नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर प्राधान्यानं काम केलं जाईल असं त्यांनी नमूद केलंय. उपमहापौर देवकर यांनीही नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि विकास कामांना गती देण्यासाठी प्रशासनाशी समन्वय साधून काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. महापौर आणि उपमहापौरांची बिनविरोध निवड झाल्यानं महापालिकेतील सत्ताधारी भाजपची ताकद अधिक दृढ झाल्याचं मानले जात असून आगामी काळात शहर विकासाच्या विविध प्रकल्पांना वेग येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.